वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल। आज हम ठाणे में हैं और हम बात करने जा रहे हैं कोर्ट नाका स्थित स्पोर्टिंग क्लब्स कमेटी। और आज हम उनके 100 ईयर्स सेलिब्रेशन जो हो रहा है उनके बारे में आपसे बात करेंगे। और स्पोर्टिंग क्लब कमेटी जो है संलग्न है मुंबई क्रिकेट एसोसिएशन को, लेकिन मुंबई क्रिकेट एसोसिएशन के पहले ही ये अपना 100 ईयर सेलिब्रेट करने जा रहे हैं, क्योंकि इनकी स्थापना 1924 में हुई थी और इसीलिए इसका हिस्टोरिकल इम्पोर्टेंस है। मुंबई क्रिकेट एसोसिएशन के पदाधिकारी अभय हड़प, संदीप विचारे, मंगेश साठम, प्रमोद यादव ये तो आ ही रहे हैं, लेकिन उनके साथ उनके सेक्रेटरी श्री अजिंक्य नाइक ये भी इस हिस्टोरिकल मोमेंट को अटेंड कर रहे हैं। साथ ही साथ नदीम मेमन जी और जगदीश आचरेकर, एक्स ट्रेजरर ऑफ मुंबई क्रिकेट एसोसिएशन, ये भी यहाँ आ रहे हैं और एक बड़ा फंक्शन जो है हम विटनेस करने जा रहे हैं। चलो तो फिर आइए चलते हैं सेंट्रल मैदान स्पोर्टिंग क्लब कमेटी ठाणे। सबको नमस्ते। आज स्पोर्टिंग क्लब्स कमेटी ठाणे का शताब्दी महोत्सव का ये दिन है और उस दिन के इस पे आज एक एनुअल फंक्शन हमने जो हर साल होता है वो रखा है। यहाँ पे पूरा साल क्रिकेट की टूर्नामेंट चलती है, अंडर 12, अंडर 17। उसके सिवा कोसा टूर्नामेंट, देशपांडे टूर्नामेंट, खंडूरांगणे का टूर्नामेंट, ये सब टूर्नामेंट पूरे साल चलती रहती है। इसमें जो अच्छा परफॉर्मेंस करते हैं उनके लिए एनुअल फंक्शन और उनको प्रोत्साहित करने के लिए ये फंक्शन किया जाता है। लेकिन आज की बात अलग है। ये स्पोर्टिंग क्लब्स कमेटी जिसको 100 साल पूरे हुए, ब्रिटिश कलेक्टर ने ये क्लब शुरू किया था और 16वें साल में पदार्पण कर रहे हैं। यहाँ ये क्लब की विशेषता ये है कि अहमदाबाद खासदार यहाँ पे सब जो बड़े बड़े सेलिब्रिटीज है, VIP है, वो यहाँ पे मेंबर है। तो ऐसा ये प्रेस्टिजियस क्लब है और कलेक्टर साहब ये क्लब के एक्स-ऑफिशियो चेयरमैन है। ऐसे ये क्लब का आज ये शताब्दी महोत्सव है। इसके लिए हमें प्रोत्साहित करने के लिए MCA से बड़े बड़े दिग्गज जो मेंबर्स है वो आ रहे हैं। ये इसके अलावा हमारे थाना के एक्स रणजी प्लेयर मयूर कद्रेकर ये विशेष उनकी उपस्थिति रहेगी, उनका भी इंतजार है। MCA के हमारे सहयोगी, हमारे अच्छे मित्र अजिंक्य जी इधर आ रहे हैं, उनके साथ मंगेश साठम आ रहे हैं, प्रमोद यादव आ रहे हैं, अपने हड़प सर आ रहे हैं और संदीप विचारे भी आ रहे हैं और जिनके साथ क्यूरेटर है नदीम जी वो भी आ रहे हैं। हमारे एक्स जो खजिनदार थे आचरेकर सर, वो भी, ये सब जो बच्चे हैं उनको प्रोत्साहित करने के लिए, उनको प्रेरणा देने के लिए यहाँ पे आ रहे हैं। मैं खुद को बहुत प्राउड फील कर रहा हूँ और हमें इंतजार है। अरे नमस्ते नमस्ते अजिंक्य जी आ रहे। थैंक यू अजिंक्य जी, आइए आइए। सर्वप्रथम इतके प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याकडून MCA कडून आलेत आणि त्यांचा नेहमीच आपल्याला सपोर्ट राहतो, तर पहिला आपण त्यांचा आपल्या ठाण्यात आपण आभार मानू, ते आलेत आपल्याकडे। स्पोर्टिंग क्लब कमिटीला 100 वर्ष झालेली आहेत, तर या ॲन्युअल फंक्शनला एक वेगळं महत्त्व आहे। स्पोर्टिंग क्लब 1924 आहे, MCA 1930 आहे, पण MCA आमचे मायबाप आहेत। तर अशा या स्पोर्टिंग क्लबचं 100व्या वर्षात आपण हे ॲन्युअल फंक्शन करतो। त्यांना इथे बोलवतो आहे ना, कशासाठी आपण बोलवतो, तर हे जे यंग प्लेयर्स आहेत त्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं, त्यांना चांगलं क्रिकेट खेळता यावं आणि MCAच्या मदतीने आपल्याला चांगली विकेट मिळावी
आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्या, आपल्याला चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं. ज्या प्लेयर्सना मुंबईत जायला खेळायला लागतं त्यांना ह्या सबर्बनमध्ये, ठाणं तुम्ही बोलला तर मिनी MCAच आहे, या सबर्बनमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्या, चांगले प्लेयर घडावे. म्हणून आपण सर्व MCAच्या जे पदाधिकारी आहेत किंवा वरिष्ठ प्लेयर्स आहेत त्यांना बोलवतो, त्यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकतो आणि आपण स्पोर्टिंग क्लबच्या या वार्षिक कार्यक्रमात परफॉर्मन्स बघितलास आपल्या स्पोर्टिंग क्लबचा तर आपण असंख्य टुर्नामेंट्स इथं घेतो. तसंच आपण महिला क्रिकेट पण सुरू केलं आहे. स्पोर्टिंग क्लबनी आपल्याला शताब्दी चषक अंडर-14ची टुर्नामेंट दिली. म्हणजे जे काही आपल्याला आपल्या पेरेंट याच्याकडून मिळतं ते आपण इथे राबवतो. आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो की या क्लब करून सर्व खेळाडूंसाठी चांगलं काहीतरी गोष्टी घडाव्यात, चांगल्या टुर्नामेंट आम्हाला खेळायला मिळाव्यात, याच्यातून चांगला प्लेयर घडतो. तर अशीच माया आमच्या क्लबवरती सतत असू दे. तर मी सर्वांना सेंटेनरीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. औरेकर सर, राजेंद्र नाईक सर, डॉक्टर मडवी आणि मी स्पोर्टिंग क्लब कमिटीचं अभिनंदन करतो की त्यांनी 100 वर्ष पूर्ण केली आहेत. मला आठवतं मी लहान असताना ठाणे फ्रेंड्स युनियनमधनं खेळायचो आणि स्पोर्टिंग अगेन्स्ट नेहमी आमची मॅच व्हायची आणि तेव्हा एक इच्छा होती की स्पोर्टिंगची कॅप मिळावी. त्या 100 वर्षाच्या याच्यामुळे आज ते शक्य झालं आहे इकडे. आणि मला असं फार काय बोलताना पण मी यंग क्रिकेटरना एवढंच ॲडवाईस करीन की टेक्निकली आज तुमचा सीझन संपला आहे पण उद्यापासून पुढचा सीझन चालू होत आहे. म्हणजे पावसाळ्याला म्हणजे क्रिकेट संपलं असं काय नाही आहे. ते इंडोर कुठे मिळेल तिकडे प्रॅक्टिस करा आणि सतत टचमध्ये राहा कारण डायरेक्ट 4 महिन्यानंतर येऊन खेळणं सोपं नसतं. आम्ही जे अनुभवलं आहे पण तुम्हाला एक अनुभवी म्हणून सांगतो तुम्हाला की पावसाळ्यात पण चालू ठेवा क्रिकेट आणि पॅरेंट्सना पण विनंती की त्यांनी पण मुलांना खेळू द्यावं पावसाळ्यात. जास्त काही बोलत नाही, एवढंच बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. कार्यक्रमाला उपस्थित मयूर कद्रेकर, राजेश मडवी, ओवळेकर सर आहेत, दिलीप धुमाळ आहेत, मापुसकर, त्यांची पूर्ण जी कमिटी आहे प्लस आमचे सल्लागार बोलता येणार नाही पण आमचे मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला 3 वर्षापासून गायडन्स करत राहिले. कोविडचा काळ थोडं आम्ही काम करू शकलो नाही असे जगदीश आचरेकर सर, अभय अडब आहेत, ॲपिक्स काउन्सिल मेंबर संदीप विचारे, प्रमोद यादव, मंगेश साटम सगळेच. आणि मैदानाचं जे दिलीप धुमाळाने सांगितलं नदीमबाईचं, तर नदीमबाई असताना कुठल्याहीच मैदानाला काही कमी पडू देणार नाही ही त्यांचं म्हणजे ब्रीदवाक्य असलं पाहिजे असे नदीम मेमन पण उपस्थित आहेत. तर आम्ही 1 तास आधी लवकर आलो. 1 तास लवकर यायचे 2 रिझन होते. एक तर सिंगल विकेट बघायची होती कारण मुंबईसारख्या ठिकाणी सिंगल विकेट बघता येत नाही. तर हा तुमचा ॲन्युअल अवॉर्ड नाही आहे, हा तुमचा सक्सेस अवॉर्ड आहे. तुम्ही सक्सेसफुली 100 वर्ष क्लबला दरवर्षी वरच्या स्टेजला नेत गेले त्याबद्दल आम्ही खास करून तुमचं अभिनंदन करू. तर तुम्ही ॲक्च्युली हा सक्सेस फंक्शन म्हणून सेलिब्रेट केलं पाहिजे. दुसरं मी जगदीश आचरेकर सरांना सांगितलं तुम्हाला मी भेटायला येतो. खास करून त्यांना मी भेटायला म्हटलं 1 तास आधी येईन कारण सरांचं काय छोटं नसतं, सगळं मोठं बोलणं 5-10 मिनटात होत नाही. तर सरांना मी खास करून भेटायला येतो. आज बरं वाटलं कारण मुंबई क्रिकेटचा एक इतिहास आम्ही सारखा ऐकत आलो पण ठाण्यातला जो हा महत्त्वाचा जो संस्था आहे ही जी कमिटी आहे यांनी जे काम केलं आहे क्रिकेटसाठी आणि बाकी सगळ्या इतर खेळासाठी सगळे वेगवेगळे उपक्रम जे क्लब तुमचा राबवतो आहे हे सोपी गोष्ट नाही कारण एक फॅमिली चालवणं डिफिकल्ट असतं, 4 माणसांची कंपनी चालवणं डिफिकल्ट असतं पण ही संस्था चालवणं फार कठीण आहे आणि ते पण ठाण्यासारख्या शहरामध्ये जिकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकं आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारची पक्ष आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारची मानसिकता असेल इकडे. त्याच्यामध्ये राजेश मडवींच्या नेतृत्वाखाली हा हे जे उपक्रम चालू आहेत त्यांचं खास करून मी अभिनंदन करीन कारण शेवटी लीडर शुड लीड फ्रॉम फ्रंट आणि ते नेहमीच करत असतात असं मी आतापर्यंत बघत आलो आहे. जेव्हापासून आम्ही इकडे इन्व्हॉल्व झालो आहे की येत जातो आम्ही या इकडे ठाण्यामध्ये तर त्यांचं एक निमित्त आहे. म्हणजे ठाण्यात आम्ही कुठल्या नातेवाईकाकडे गेलो नसेल किंवा कुठल्या मित्राकडे गेलो नसेल तेवढं इकडे आम्ही आलो आहे आणि ठाणे हे एकच निमित्त आहे. म्हणजे इकडची मामलेदार मिसळ असेल किंवा रस्ते असतील हे आम्हाला ह्या क्लबमुळे समजले. तर खास करून जर धन्यवाद. आम्हाला असंच बोलवत राहा, आम्ही पदावर असू नसू पण तुम्ही आमच्यावर असंच लक्ष राहून द्या. आमचे सगळे मेंबर्स इकडे प्रेझेंट आहेत. तुम्हाला आज ॲपेक्स काउन्सिलची उपस्थितीवरनं याचं इम्पॉर्टन्स कळेल ह्या कार्यक्रमाचं आणि क्लबचं.
आणि क्रिकेटर्सना खास करून सांगेन की हा जो एक्सपोजर किंवा प्लॅटफॉर्म तुम्हाला जो क्लबनी दिला आहे हा साधासुद्धा नाही आहे. दिसायला सगळं सोपं वाटत असेल, पण जेव्हा सिस्टममध्ये तुम्ही काम करतात, सक्सेस मिळण्यासाठी तुम्हाला जी प्रोसेस फॉलो केली जाते ही सगळी एक टीम म्हणून होते. आणि ही जी टीम आहे तुमची स्पोर्टिंग क्लब कमिटीची, त्या टीमचं मी खास करून अभिनंदन करेन. मी सारखं अभिनंदन किंवा शुभेच्छा कारण देतो आहे, कारण 100 वर्ष झाली आहेत, ती काही 1 आणि 2 आणि 3 वर्ष नाही झाली आहेत. तर सर तुम्ही असे 100चे 125 होऊन दे, 125 150 होऊन दे, जेव्हापर्यंत आम्ही येऊ शकू इकडे येऊ. आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमंत्रण आलं, आम्ही इकडे पोचलेलो आहे. परवा मागच्या आठवड्यामध्ये डॉक्टर मडवी स्वतः बरोबर सुशील मापुसकर आणि दिलीप धुमाळ हे आमंत्रण देण्यासाठी आले होते. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की एखाद्या संस्थेची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 100 वर्षाच्या फंक्शनला हजर राहण्याचं आम्हाला भाग्य मिळतं आहे. आम्हाला तुम्ही बोलवलं त्यासाठी सर्वप्रथम धन्यवाद. मध्ये दिलीप धुमाळ जे आहेत ते अतिशय चांगले कलाकार आहेत. कलाकार म्हणजे चांगल्या अर्थाने बोलतो आहे मी. त्यांच्या काही मुलाखती बघितल्या. ओवळेकर साहेबांची एक मुलाखत बघितली मी, आणि त्यांनी जो काही इतिहास सांगितला म्हणजे MCA 1930 आणि सेंट्रल कप 1924, म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा आधीपासून इकडे ठाण्यामध्ये क्रिकेटचा तुम्ही देखभाल करताय, ह्याच्यासाठी खास अभिनंदन. आणि हे जी तुम्ही परंपरा चालू ठेवली आहे त्याच्यासाठी पण अभिनंदन. आज आम्ही इकडे पाहुणे म्हणून जरी आलो असलो तरी आत्ता मी जे बोलतोय त्या दरम्यान आम्ही यजमान आहोत, आम्ही होस्ट आहोत. आणि इकडची जी कमिटी आहे तिला आम्ही पाहुणे ठरवणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतो प्रमोद यादव यांना, MCAच्या वतीने हे सत्कार होत आहेत. सर पुढे या. त्यामुळे आत्ता आम्ही होस्ट आहोत आणि तुम्ही पाहुणे आहात. विनंती आहे मंगेश साटम यांना, त्यांनी दिलीप धुमाळ यांचं स्वागत करायचं आहे. विचारे यांना, त्यांनी सुशील मापुसकर यांचं स्वागत करायचं आहे. प्रमोद यादव यांना पुन्हा एकदा विनंती आहे, ट्रेजरर योगेश यांचं स्वागत करायचं आहे. विचारे यांना, त्यांनी स्वर्गीय मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. MCAच्या वतीने एक आम्ही खास भेट आणलेली आहे स्पोर्टिंग क्लब कमिटीसाठी. तिचा डॉक्टर राजेश मडवी यांनी स्वीकार करावा. ये फंक्शन जो है ये इसमें 4 टूर्नामेंट्स का प्राइज डिस्ट्रीब्यूशन होने जा रहा है. तो खंडू रामनगर सिंगल विकेट गर्ल्स टूर्नामेंट के विनर है आयरा जादव. ये अंडर 15 की लड़की है और ये आने वाले दिनों में आप ये आयरा जादव ये नाम जरूर सुनेंगे. और रनर्स अप है अंजू सिंह. साथ ही साथ जब बॉयज़ की जो खंडू रामनगर सिंगल विकेट टूर्नामेंट हुई, इनके विनर है आकाश सावला मॉडर्न क्रिकेट कल्याण और अश्विनी माली ये रनर्स अप रहे हैं. लेट डॉक्टर देशपांडे समर क्रिकेट टूर्नामेंट ये समर लीग होती है और इनका मेन उद्देश्य ये है कि जो यंग क्रिकेटर्स, बिगिनर क्रिकेटर, ग्रास रूट लेवल के क्रिकेटर्स, इनके लिए ये टूर्नामेंट है. और यहाँ के विनर है विजय इंदब सीसी ठाणे. साथ ही साथ लेट शामराव ठोसर क्रिकेट टूर्नामेंट के ये साल के विनर हैं मॉडर्न सीसी कल्याण और माझगांव क्रिकेट क्लब. ये रनर्स अप रहे यहाँ. आज हम इस संस्था में आए हैं और नदीम मेमन जो कि दादोजी कोंडेव स्टेडियम के क्यूरेटर है, ये हर बार आके यहाँ मदद करते हैं और हमेशा कोई भी प्रॉब्लम हो तो वो सॉल्व करने के लिए तैयार रहते हैं. तो ये याद रख के स्पोर्टिंग क्लब कमेटी ने आज इनका जन्म दिवस सेलिब्रेट यहाँ किया है. और एक बहुत ही अच्छा जेस्चर जो है स्पोर्टिंग क्लब कमेटी की ओर से यहाँ दिखा है.
ये सब चीज़ें तभी होती है जब अच्छा संगठन कौशल हो, अच्छा लीडर हो। और यहाँ स्पोर्टिंग क्लब कमेटी में जो यहाँ के आज के चेयरमैन है राजेश मढ़वी जी, उनको भी ये श्रेय जाता है। और साथ ही साथ किशोर ओड़ेकर, इनके सीनियर पदाधिकारी और आज के वाइस चेयरमैन, उनको भी काफी इसका क्रेडिट जाता है। साथ ही साथ सुशील मापुस्कर, इस क्लब के जॉइंट सेक्रेटरी, ये भी इनके साथ जुड़े रहते हैं और एक अच्छा एटमॉस्फेयर यहाँ इन्होंने क्रिएट किया है। और ऑलवेज जो उनको मदद करते हैं उनको ये याद रखते हैं। आज का ये एपिसोड आपको कैसे लगा, ये प्लीज़ आप कमेंट करके हमें बताइए और ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए। गुड बाय, थैंक यू, सी यू।